ह्यो गणी बिना उगाच बाला खर्चात पाडला. पारू बाळा, सावित्री त्या हे बघा, गणीनं मला रक्षाबंधन गिफ्ट दिली. छान आहे छान आहे. पारू बाळा चल, आदित्य बाबांनी प्रीतम बाबांना राखी बांधायला बोलवलंय तुला. आलेच. पारू अगं आलेच काय बोलते, तुला कळतंय का मी काय बोलते ते? हे बघ, बंगल्यात दामिनी मॅडमनी तुला आदित्य बाबांना राखी बांधायला बोलवलंय. आदित्य बाबांना राखी बांधणार आहेस तू? आदित्य सरांना राखी? नाही नाही सावित्री त्या, आता काय करायचं आपण? मला पण तोच प्रश्न पडलाय. दामिनी मॅडमच्या डोक्यात ना काहीतरीच येत असतं. मुद्दाम करत असतात हे सगळं. काय करावं काही सुचत नाहीये. बरोबर, आपल्याला तिथे जावं लागेल, नाहीतर दामिनी मॅडमचा प्रश्न वाढतील. रिया मॅडमना पण बोलवलंय. काय? हो चल, आपण तिथे जाऊ आणि बघू काय करायचं ते. पण आत्या, चल. दिसून तुला मुली बघायची होती ना? आता बघ, या घरात तुला एक सुपरहिट मूवी दाखवते. पारू, आता आली आहेस तशी पटकन आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधून घे. हो यार, पारू तर ऑलरेडी मैत्रीण आहे ना. मैत्रीचं नातं पण चांगलं असतं ना. हे जबरदस्ती बहीण बनवणं कशाला? दामिनी काकूने प्रियाला इथे आणून उभं करू नये म्हणजे झालं. पारूकडून आदित्य बाबांना राखी बांधणं पाप आहे. हे व्हायला नकोय. देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव. मी त्या प्रियाला पण बोलवायचं ना. ए बाई, ती मुलगी ना महा डेंजर आहे. मला तोंडावर म्हणाली मी इथे काम करायला आलीये, माझ्या बॉसला भाऊ बनवायला नाही. ते जरा अतिशाणीच आहे. अहिल्यादेवी, मला गुरुजींनी पाठवलंय प्रसाद घेण्यासाठी. हा सावित्री, किचन मध्ये प्रसाद ठेवलाय, तू घेऊन येतेस? हो. पारू बाळा, तू आणशील का प्रसाद? वय